नमस्कार शेतकरी मित्रांनो, आत्ताच्या घडीची खूप काही मोठी बातमी समोर येत आहे। राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि याच्यामध्ये आता कुठले शेतकरी 2017 साली मित्रांनो जी काही कर्जमाफी झाली होती आणि 2019 साली जी कर्जमाफी झाली होती त्याच्यामध्ये जे शेतकरी वगळण्यात आले होते, जे शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळाला नव्हता, अशा शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे मित्रांनो। काय आहे सविस्तर जाणणार आहोत, शेवटपर्यंत बघा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवत जा, लाईक करत जा, शेअर करत जा, म्हणजे महत्त्वपूर्ण माहिती अपडेट तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये शेतकऱ्यांबद्दल आणि या शेतकऱ्यांसाठी गोड न्यूज म्हणून 2017 आणि 19 साली झालेल्या कर्जमाफीवेळी लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ हा मिळणार आहे। यासाठी जवळपास 14,000 कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आली आहे आणि यासाठी 2017 आणि 19च्या कर्जमाफीत अनेक शेतकरी हे अडकले होते। 2017 आणि 19च्या कर्जमाफी योजनेमध्ये शेतकरी पात्र असून देखील त्यांना अजून देखील या शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही। असे शेतकरी जवळपास 5 लाखांपेक्षा अधिक शेतकरी आहेत आणि या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा लाभ मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता आणि त्याचंच कुठंतरी यश म्हणून या शेतकऱ्यांना ही जी काही आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी कर्जमाफी योजना राबवण्यात येणार आहे त्याच्यामध्ये पात्र होणार का नाही, हा सगळ्यात मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये होता आणि त्या प्रश्नाचं निरसन इथे झालेलं आहे। 2017 आणि 19 साली झालेल्या कर्जमाफीमध्ये शेतकऱ्यांना लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना इथे आता मोठा दिलासा देण्यात आलेला आहे मित्रांनो। जवळपास 5 लाखाच्या वर शेतकरी हे अपात्र करण्यात आले होते आणि जवळपास 10 ते 15,000 कोटी रुपयांचा निधी आता ऑलरेडी जी काही बजेट झालं होतं त्या बजेटमध्ये 500 कोटी रुपयांची तरतूद हे शेतकऱ्यांसाठी करण्यात आली होती। आता उर्वरित तरतूद देखील हे शासन लवकरात लवकर करेल असं इथे आपल्याला गृहीत धरावं लागणार आहे। आता या कुठल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही ते देखील जाणून घेऊया की आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांपर्यंत या शेतकऱ्यांची जी काही कर्जमाफी ती कर्जमाफी पोचावी यासाठी त्यांनी काहीतरी निकष इथे लावलेले आहेत। ते निकष कसे लावलेत मित्रांनो की लोकप्रतिनिधी आणि राजकीय पदाधिकारी जे असतील म्हणजे आमदार खासदार वगैरे जे काही लोक असतील त्यांना या योजनेच्या मध्ये समावेश मिळणार नाही। अहो काय निकष लावता तुम्ही अशा शेतकऱ्यांना, किंवा असे मुळात ते शेतकरी नाही जे आमदार खासदार, ते फक्त नावाला शेती करता। जसं की एकनाथ शिंदे व्हॅकेशनसाठी तिकडे त्यांच्या दरेगावाला जाता आणि थोडंफार व्हिडिओ त्यांच्या मागे जातात लोक, जे की मीडिया वगैरे ते तिथपर्यंत जाते। अशा लोकांना काय कर्जमाफीची गरज आहे? दुसरं म्हणजे शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी, हां इथे कुठंतरी फरक आपल्याला पडतो। तलाठी अधिकारी जे काही असेल छोटे मोठे किंवा शिक्षक वगैरे हे शेतीही दाखवता आणि शाळेतला पगार देखील घेता। अशा शेतकरी प्लस शासकीय नोकरदार यांना याच्यात लाभ मिळणार नाही। निवृत्तीधारक आणि आयकर भरणारे जे इन्कम टॅक्स भरता अशांना देखील इथे लाभ मिळणार नाही आहे। चांगली गोष्ट आहे, ज्या शेतकऱ्यांना खरंच अत्यंत गरज आहे अशा शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळावी अशी सगळ्या ठिकाणी आपली अपेक्षा आहे। आता नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा देखील ते सांगतात की कर्ज वेळेवर फेडणाऱ्या शेतकऱ्यांना अन्याय होऊ नये यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। सलग 3 आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही 2 वर्षामध्ये त्यांनी आपल्या पीक कर्जाची परतफेड केलेली असल्यास अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंतचं अनुदान हे शासन देणार असल्याचं इथे समजतं। मित्रांनो सगळ्यात मोठी बातमी काय आहे तर 2017 आणि 19मध्ये ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांसाठी ही गुड न्यूज आहे मित्रांनो। जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, धन्यवाद।